नमस्कार मंडळी, तुहिरेमाचा मित्वाचा आजचा म्हणजेच 5 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. इकडे आपण पाहतोय अंजली रडत असते राजेशने जे काही केलं आहे तर त्यावरून आणि म्हणते की आपली आईसुद्धा मला माफ करणार नाही आणि मला ना आता शिक्षा मिळायला हवी आहे. आणि म्हणून अंजली ना कोणाचंच ऐकत नसते, खूपच हायपर झालेली असते. आणि आता अंजली काय करते, जिथे तिचा केक कटिंग केलेला आहे ना तर तिथला चाकू घेते आणि अक्षरशः आता स्वतःचा हात कापून घेत असते. आपण पाहतो की सगळे बघत असतात की अंजलीने हाताची नस कापून घेते आणि म्हणत असते सतत की मी ना खूप चूक केली, मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. आता सगळेजण पळत पळत येतात आणि तिच्या हातातून आहे ना चाकू हिसकावून घेत असतात. पण आई अंजली काही हायपर झालेली असते, ती कोणाचंच ऐकत नसते. आता आकाश शेवटी ना तिच्या हातातला चाकू घेऊन फेकून देतो आणि आता अंजली म्हणत असते मी ना अपराधी आहे तुमच्या सगळ्याची. आणि असं एकसारखं बोलतच ना तिला अचानक चक्कर येते आणि आता अंजली तिथंच चक्कर येऊन पडते. आता पटकन आकाश आणि अर्णव तिला उचलून तिच्या रूममध्ये नेऊन झोपवतात. आता डॉक्टरांना वगैरे बोलवतात. जेव्हा आपण पाहतो की अंजलीला डॉक्टर मॅडम चेक करतात तेव्हा सांगतात की अंजलीची तब्येत ही ना खरंच खूपच सिरियस झालेली असते. ईश्वरी विचारते डॉक्टर फार काही सिरियस नाही आहे ना? तर डॉक्टर मॅडम म्हणतात अहो ते सिरियसच आहेत, त्यांना ना खूप मोठा धक्का बसलेला आहे असं डॉक्टर सांगत असतात. आता बघा सगळ्यांना घरात तर खूपच टेन्शन आलेलं असतं. आकाश म्हणतो की म्हणजे, तर डॉक्टर मॅडम म्हणतात हे बघा त्यांचा BP शूटअप झालेला आहे आणि आता त्यांनी स्ट्रिक्टली आराम करायलाच पाहिजे आणि अगदी थोडंसं टेन्शनसुद्धा ना ते आता सहन करू शकणार नाहीत. आणि हे ना मी तुम्हाला स्पष्ट सांगते, आता ना आपल्याला त्यांना ICUमध्ये शिफ्ट करावं लागेल. अर्णव म्हणत असतो काय? तर डॉक्टर मॅडम म्हणतात की हो, हे बघा तुम्ही जर का घरामध्ये जर तुम्ही इथे त्यांची व्यवस्थित काळजी घेणार असाल ना तरच मी तुम्हाला इथे ठेवण्याचा सल्ला देईन, नाही तर तुम्हाला त्यांना आत्ताच्या आत्ता ना ICUमध्ये शिफ्ट करायलाच हवं. अर्णव म्हणतो नाही डॉक्टर, आम्ही ना तिची काळजी घेऊ. डॉक्टर म्हणतात की बरं ठीक आहे, मी काही टॅब्लेट्स देते तर तुम्ही त्यांना लगेचच द्या. तर लगेचच त्यांना मामा म्हणतात हो द्या इकडे, म्हणून मामा लगेचच प्रिस्क्रिप्शन घेतात. आणि आता डॉक्टर मॅडम सांगतात की आणि हो काही लागलं तर प्लीज मला सांगा, त्यांची अवस्था खूपच नाजूक आहे म्हणून. असं म्हणून डॉक्टर मॅडम आता तिथून निघून जातात. आता आपण पाहतोय की डॉक्टर मॅडम तिथून निघून गेल्यानंतर आजी अंजलीच्या जवळ बसतात आणि आता अंजलीच्या हातावर हात ठेवून बराच वेळ अंजलीकडे बघतात आणि म्हणतात बिचारीची कशी अवस्था झाली ना, आणि अर्णव बरी होईल ना रे अंजू, असं आजी म्हणत असतात. अर्णव म्हणतो की आजी अगं रिलॅक्स, काही होणार नाही ग अंजली ताईला. आणि म्हणतो की प्लीज आजी तू आहे ना तू पहिल्यांदा शांत हो. आजी म्हणतात की अर्णव आज जे काही घडलं ना तर ते डोळ्यासमोरून हालतच नाही रे अजिबात माझ्या. मामा म्हणतात आज जे काही घडलं ना त्यातून बाहेर पडायला तिला थोडासा वेळ तर लागणारच आहे ना, आणि आपल्यालाही. तर आता मामा एकदम बरोबर बोलत असतात. आपण पुढे पाहतोय की सगळेजण निशब्द झालेले असतात, अक्षरशः राकेशची जे काही केलंय ते. अर्णव म्हणतो मला असं वाटतं की आजचा दिवस आहे ना सगळ्यांसाठीच खूप टफ गेलेला आहे, तर सगळेजण जाऊन फ्रेश व्हा आणि आराम करा असं अर्णव म्हणतो. मामा म्हणतात ठीक आहे तर मग मी गोळ्या घेऊन येतो. आणि आता आपण पाहतोय की ईश्वरी म्हणते मी थांबते अंजलीताईंजवळ. आणि आता बाकीची सगळी मंडळी जी आहेत तर ती बाहेर निघून जातात आणि ईश्वरी एकटीच अंजलीच्या सोबत रात्रभर तिथे बिचारी राहते. आता आपण पाहतोय सकाळ झालेली असते आणि आजी ना झोपेतून उठतच असतात आणि त्यांचं ना खूप डोकं दुखत असतं. आजी म्हणत असतात की ईश्वरा अरे माझं डोकं काय एवढं दुखतंय काय माहिती. आणि साईडच्या टेबलवर पाहतात तर त्यांच्या ना थायरॉइडच्या गोळ्याच नसतात. आजी म्हणतात अरे माझ्या गोळ्या काय झाली इथल्या. आणि यांना आजी एकसारख्या ईश्वरीला हाक मारायला लागतात, सतत ईश्वरी हाक मारतात. त्यावेळेस ना नम्रता येते आणि म्हणते की आजी काय झालं, तुम्हाला काही हवं आहे का. आजी म्हणतात जर ईश्वरीला बोलव ना. तर नम्रता म्हणते काय झालं आजी मला सांगा ना मी देते. आजी म्हणतात अगं माझ्या थायरॉइड गोळ्या आहेत ना तर त्या सापडत नाही आहेत, तर ती देईल शोधून, तिला बोलव ना. तर नम्रता म्हणते आजी मी बघते म्हणून नम्रता काय करते की सगळे ड्रॉवर शोधायला लागते. आजी सांगत असतात या ड्रॉवरमध्ये बघ त्या ड्रॉवरमध्ये बघ. आता सगळे काही ड्रॉवर बघून झाले तरी सुद्धा ना नम्रताला काही आजींच्या थायरॉइडच्या गोळ्या सापडतच नसतात. आता नम्रता एक ड्रॉवर चेक करते आणि म्हणते की आजी गोळ्या नाही होतं इकडे. आजी म्हणतात अगं म्हणूनच तुला म्हटलं ईश्वरीला बोलाव, तिला माहिती असेल. आता ईश्वरी म्हणते आजी नाही हो, मी खरंच सगळीकडे बघितलं, या रूममध्ये गोळ्याच नाही आहेत. आजी म्हणतात नम्रता अगं मी तुला म्हटलं ना ईश्वरीला बोलाव म्हणून, तू का ऐकत नाही आहेस. आणि म्हणतात की तिला या घरात कोणाला काय हवं नको ते बरोबर सगळं काही माहिती असतं. आणि म्हणतात की ती ना बघेल सगळं, तू या घरात नवीन आहेस, तुला अजून काही माहिती नाही आहे, तू अजून रुळायचीच नाही इथे, तर तू ईश्वरीला बोलो. आता नम्रता म्हणते आजी गोळ्या संपल्या असतील तर मी ऑनलाईन पटकन मागू का. आजी आता चिडतात ना आणि म्हणतात तू आता काहीच करू नकोस, तू फक्त ना ईश्वरीला बोलव आणि ना आता चहा कर, माझं ना डोकं जड झालंय, मला अगोदर चहा हवा आहे. नम्रता म्हणते हो आजी मी आणते चहा आणते. असं म्हणून आता नम्रता ना चहा आणण्यासाठी म्हणून किचनमध्ये जाते. आजी म्हणतात की नुसता ताप आहे बाबा माझ्या डोक्याला, असं म्हणून आजी डोक्याला हात लावून बसलेले असतात. आपण पाहतोय की इकडे नम्रता किचनमध्ये जाते तर ईश्वरी तिथे चहाच करत असते. आता
आता नम्रता म्हणते गुड मॉर्निंग ताई. ईश्वरीसुद्धा गुड मॉर्निंग म्हणते आणि म्हणते बरं अंजली ताईंना नीट झोप लागली ना गं. तर नम्रता म्हणते हो, म्हणजे तशा डॉक्टरांनी गोळ्या दिल्याच होता ना, तर त्यामुळे झोप लागली हां आता अंजली ताईंना. नम्रता म्हणते इशू अगं मला एक गोष्ट सांग की तुला झोप लागली नसेलच ना गं. आता लगेच मामी येतात आणि या दोघींच बहिणींचं ना बोलणं ऐकत असतात. नम्रता म्हणत असते इशू तुला रात्रभर झोप लागली नसेल ना गं, कारण कनूचा ना रात्रभर रडण्याचा बीचमध्ये ना आवाजच येत होता. तर ईश्वरी म्हणते हो गं, पण तशी ना मला झोप लागलीच नसते गं. आणि पुढे ईश्वरी म्हणते दिमागमध्ये ना विचारांची इतकी गर्दी झाली होती ना की मला ना खरंच खूपच बेचैन वाटत होतं गं, असं ईश्वरी सांगत असते. आता नम्रता म्हणते खरंच गं ताई, खरंच गं ईश्वरी, जे काही झालं ना ते खूपच भयंकर आहे. आता ईश्वरी म्हणते अंजली ताईंना बघून ना खरंच खूप वाईट वाटत होतं गं मला. अगं त्या नीच माणसावरती ना किती प्रेम करत होते अंजली ताई. आणि या सगळ्या घटनेतून आहेत ना अंजली ताई कशा सावरणार आहेत ना काय माहिती. नम्रता म्हणते इशू अगं सावरतील ग त्या स्वतःला, आणि म्हणते पण वेळ तर लागणारच ना ग त्यांना. नम्रता आता ईश्वरी म्हणते हो ग वेळ लागणार. आणि मामी ना अगदी कान लावून या दोघींचं बोलणं ऐकत असतात. आता ईश्वरी म्हणते ताई तुला एक गोष्ट खरी सांगू का, माझ्या मनात एकीकडे अंजली ताईंचा विचार जरी असला ना तरी मनावर दडपण ना गेल्यासारखं वाटतंय ग, मला ना खूप हलकं वाटतंय, असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते खरंच घरावरचं संकट टळलं बाबा एकदाचं. नम्रता म्हणते इशू त्या राकेशने सुद्धा तुला किती त्रास दिलाय हे तुला आठवतंय ना ग. नम्रता ईश्वरी म्हणते हो ना आठवतंय मला. नाही त्याला ना आता कठोरातली कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे, असं ही ईश्वरी म्हणत असते. आणि नम्रता सुद्धा म्हणते हो नक्कीच होणार म्हणून. आणि इतक्यातच ना ईश्वरी पुढचं काम करायला लागते. तर नम्रता म्हणते इशू हे राहू दे ना, मी काम करते पुढचं, तू मी करते हे सगळं, तू जा बरं पटकन आराम कर. आता ईश्वरी म्हणत असते नाही झोपेचं काय एवढं, पण तू जर काही सगळं करणार असशील ना तर मी अंजली ताई उठल्यात का ते बघते. आणि म्हणते की तुला कुठे काय काय ठेवलं याचा थोडाफार अंदाज आलाय ना. तर नम्रता म्हणते इशू मी कोणाची बहीण आहे. तर ईश्वरी म्हणते इशूची. तर मग नम्रता म्हणते मग फिकर नॉट, मला अंदाज आलाय, यू फिकर नॉट. आणि म्हणते की तू जा म्हणून. आता ईश्वरी जायला निघते. इतक्यातच नम्रता म्हणते इशू अगं त्या आजींच्या थायरॉइडच्या गोळ्या कुठे ठेवल्यात त्या माहितीत का गं तुला. आता ईश्वरी म्हणते हो त्यांच्या खोलीमध्ये ड्रॉवरमध्ये आहेत ना. नम्रता म्हणते नाही गं संपल्यात बहुतेक. ईश्वरी म्हणते नाही गं असं कसं होईल, आठवड्याभरापूर्वी तर मीच मागवल्या होत्या ना. आणि पुढे म्हणते बरं ठीक आहे असू दे, मला माहिती कुठे ठेवल्यात ते, तर मी देऊन येते हां. आता असं म्हणून आहे ना काय होतं, ईश्वरी आता तिथून आजींच्या रूममध्ये निघून जाते आणि नम्रता सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता बनवत असते. पण आता तिथून ईश्वरी गेली हे कळल्यानंतर मामी बघा हां, मामी ना कसं आगीत तेल ओतण्यासाठी येतात ते आपण पाहतोय. वल्लरी मनाशीच म्हणत असते वा वल्लरी वा, तू फार काहीही न करता राजेश नावाचा अडथळा अगदी कायमचा दूर झालाय तुझ्या मार्गातून, असं वल्लरी मनाशीच खुश होत असते. आणि पुढे म्हणते आता अर्णव आणि ईश्वरीच आपल्याला काहीतरी करायलाच हवे, म्हणजे फॅमिली प्रॉपर्टी मिळवण्याचा माझा मार्ग मोकळा, असं ही वल्लरी मनातच म्हणते. आणि म्हणते या दोघींना सुद्धा बाजूला करण्यासाठी या बावळट नम्रताचाच आपल्याला वापर करायला हवा. आणि म्हणते बहिणीलाच बहिणीचा शत्रू करून टाकलं ना की मग अर्णव आणि ईश्वरीचा संसार मोडायला मला अजिबातच वेळ नाही लागणार. आणि म्हणते माझ्या आकाशच्या नावानं सगळं व्हावं म्हणूनच तर सांभाळलं ना मी या अर्णव आणि अंजलीला लहानपणापासून. आणि आता कायमचं मिळवायचं सगळं, म्हणजे ही सगळी प्रॉपर्टी. आणि म्हणत असते की दॅट इज दॅट म्हणून. आणि पुढे म्हणते चला आता या बावळट नम्रताचा पाहुणचार करावा म्हणून आता येते ना किचनमध्ये या नम्रताकडे. तर नम्रता किचनमध्ये काम करत असते, तिला ना चहा नाश्ता करायचा असतो. तर आता वल्लरी तिथे येते आणि लगेच तिला म्हणते काय गं एकटीच काम करतेस, ईश्वरी कुठेही म्हणून. नम्रता म्हणते आई ते काल धावपळ झाली ना त्यामुळे मीच म्हटलं तिला की मी बघते नाश्त्याचं जा म्हणून. तर लगेच वल्लरी म्हणते अरे वा, म्हणजे थोडक्यात काय तर तुला कामं करण्याची ऑर्डर देऊन ती निघून सुद्धा गेली हो ना. तर नम्रता म्हणते की नाही आई तसं काही नाही. आणि वल्लरी म्हणत असते काय गं काय गरज होती तिला नको मी करते सगळं असं म्हणण्याची. नम्रता म्हणते आई अहो तसं काही नाही आहे खरं तर. आणि वल्लरी म्हणते हे बघ कसं आहे ना की मला चांगलंच माहिती आहे तुझ्यावरती सगळं कामं सोपवून आयत्या वेळेला नंतर ती येऊन स्वतः क्रेडिट घेणार. अगं स्वभावच आहे ना तिचा, मी ओळखते ना तिला, मी या घरात आल्यापासून मी बघते तिचं काय काय चाललंय ते. आता तू म्हणशील की माझ्या बहिणीबद्दल सतत चांगलंच बोललं पाहिजे, तर मला हे जमणार नाही हां. हे असं खोटं तोंडावर तोंड देखलेपणाने बोलणं मला जमणारच नाही, कळलं, असं मुद्दामून नम्रताला म्हणते आता. आणि पुढे म्हणते की अजून कुठे काय ठेवलं हे तर तुला माहितीच नाही. आणि बाईसाहेब गेल्या निघून तुझ्यावरती सगळी जबाबदारी सोडून. वल्लरी खूपच बोलत असते. आता नम्रता म्हणते आई काय आहे ना की म्हणजे
तुम्हाला तिचा स्वभाव माहिती असेलच, पण काय आहे ना की मला माझी बहीण पण चांगलीच माहिती ना, कारण आम्ही लहानपणापासून एकत्रच वाढलो आहे ना, त्यामुळे मला तिचा स्वभाव ना जरा खरंच जास्त चांगला माहिती आहे, असं नम्रता पण ना आज तिला छान उत्तर देते आणि तिच्या कामाला लागते. आता नम्रता ही काही लक्षात घेत नाही म्हणल्यानंतर वल्लरी मनाशीच बोलायला लागते, अगं तिचा स्वभाव माहिती असेल ग तुला, पण तुझा स्वभाव मला माहिती झालाय ना, आता त्याचं काय, मी तुम्हा दोघींमध्ये भांडणं लावणार म्हणजे लावणारच, आणि दॅट इज दॅट, असं वल्लरी पुन्हा म्हणायला लागते. आणि बघा वल्लरी सुद्धा आता तिथून निघून जाते. आपण पाहतो इकडे सकाळी ना नम्रताने नाश्ता बनवलेला असतो आणि आकाशला वाढत असते. आकाश म्हणत असतो बास. नम्रता म्हणते अहो आकाश खाऊन बघा ना आणि छान लागेल तुम्हाला, मी बनवलंय आज. आता इतक्यातच ना ईश्वरी चहा घेऊन येते. आजी म्हणतात बघ नम्रता, मी तुला म्हटलं होतं ना अगं ईश्वरीला गोळ्या बरोबर सापडणार म्हणून, त्याप्रमाणे तिला त्या सापडल्या, असं जेव्हा आजी म्हणतात तेव्हा नम्रताचा चेहरा सुकतो. हे लगेच ईश्वरीच्या लक्षात येतं. ईश्वरी म्हणते ताई काही हरकत नाही, गोळ्या कुठे असतात ना तर हे मी तुला दाखवून ठेवीन. हां आता नम्रता सुद्धा हो म्हणते. आपण पाहतोय पुढे की इतक्यातच काय होतं की मामा म्हणतात की काय गं ईश्वरी, अंजलीला रात्री झोप तर छान लागली ना. ईश्वरी म्हणते हो मामा, म्हणजे मलाही असं वाटलं होतं की त्यांना झोप नाही लागणार, पण डॉक्टरांनी गोळ्या दिल्या होत्या ना तर त्यामुळे त्यांना लागली झोप म्हणून. मामा म्हणतात ठीक आहे म्हणून. आता वल्लरी तर सगळ्यात पहिल्यांदा असते नाश्त्याला प्रत्येक वेळेस. असो इतक्यातच अर्णव येतो आणि म्हणतो की ताई कशी आहे गं, ती झोपली होतीस ना. तर ईश्वरी म्हणते हो झोपल्यात त्यांना गोळ्या दिल्या होत्या ना म्हणून. आता बघा पुढे काय होतं, आजी म्हणतात की जाऊ दे झोपली ना तर ठीक आहे काही हरकत नाही म्हणून. आणि आजी पुढे म्हणायला लागतात की हा राजेश, अंजलीशी पुढाकार घेऊन लग्न केलं ना तेव्हा असं वाटलं नव्हतं ना गं, असं वाटलं नव्हतं ना की असा निघेल म्हणून. असं आजी आता त्या विनाकारण त्या राजेशचं नाव काढतात. आता बघा पुढे मामी म्हणतात की अहो आई, उलट आपण किती खुश होतो, अंजलीच्या पायामध्ये दोष असून सुद्धा तो माणूस तिच्याशी लग्न करायला तयार झाला म्हणून. आणि आता मामा म्हणतात त्याने आपलं घर, त्याने आपला पैसा पाहिला, हे आपल्याला नंतर कळलं ना गं. मामा म्हणत असतात असं. आजी म्हणतात कशी काय ही पोर आता या आघातातून बाहेर पडणार आहे ना कुणास ठाऊक म्हणून. आणि म्हणतात सगळं आयुष्य पडलंय आणि पदरात एक बाळसुद्धा आहे म्हणून. आणि मग आता आजींना ना खूपच काळजी वाटत असते अंजलीची की आता तिचं पुढचं आयुष्य कसं जाणार म्हणून. मामा म्हणतात की खरंच सगळं काही ना सोपं नसणार आहे आता यापुढे अंजलीसाठी म्हणून. मामांना सुद्धा अर्थातच खूप दुःख वाटत असतं. अर्णव म्हणतो की आजी प्लीज एवढी तू ना नको काळजी करू गं, खरंच प्लीज. हे बघ मी काय म्हणतो की ताई आहे ना की होईल गं बरी, नको काळजी करू, आणि आपण सगळे आहोत ना तिच्यासोबत, आणि आपण या दुःखातून तिला बाहेर पडायला हेल्प करू ना, असं अर्णव म्हणत असतो. आपण पाहतोय की आता आकाश सुद्धा म्हणतो आय ॲग्री, आणि म्हणतो की आपण सगळे नॉर्मल राहूयात तरच अंजली ताई ना त्याला विसरू शकेल. आजी म्हणतात अरे हो, पण इतक्या वर्षांचा संसार, त्यानंतर पदरात एखादं बाळ, अरे इतकी मोठी जखम कशी भरून येणार आहे. आजीनं खूपच काळजी वाटायला लागलेली असते. आणि आता आपण पाहतोय की अर्णव म्हणतो हे बघ आजी जाऊ दे ना, हे बघ मान्य मला की तिची जखम नाही भरून येणार म्हणून, पण आपण प्रयत्न तर करू शकतोच ना गाजी. आणि म्हणत असतो की मी ना तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय प्लीज यापुढे राखायचं ना आपल्या घरामध्ये ताईसमोर कुणीही घेणार नाही, असं आता अर्णव सगळ्यांना छान सांगूनच टाकतो. तेव्हा सगळेजण सुद्धा हे राखायचं नाव पुन्हा न करण्यासाठी तयार होतात. आणि आपण पुढे पाहतोय की आता ईश्वरी म्हणते की बरं मी आता अंजलीताई उठल्यात का तर हे मी बघून येते. हां आता असं म्हणून आहे ना काय होतं की ईश्वरी जाते लगेच अंजलीच्या रूममध्ये. इतक्यातच नम्रता अर्णवला म्हणत असते की जिजू मी पोहे केले, मी पोहे वाढते, थोडेसे खाऊन बघा ना, असं म्हणून अर्णवला थोडेसे पोहे वाढते. आणि आता अर्णव पोहे खाणार. इतक्यातच बघा काय होतं, इकडं ईश्वरी जी आहे तर ती अंजलीच्या रूममध्ये जाते. आणि अंजलीला चांगली ना झोप झालेली असते तिची, आणि ती जेव्हा उठते तेव्हा पुन्हा तिच्या डोक्यात राखेचा विचार येतो. आणि ती रागाने आणि टेन्शनमध्ये कपाटामधून सगळे त्याचे कपडे, त्याच्या वस्तू सगळं काही फेकून देत असते आणि खूपच फेकाफेकी करत असते. इतक्यातच ईश्वरी येते आणि म्हणत असते ताई अहो काय करताय तुम्ही, शांत व्हा. आणि आता ईश्वरीला ते अंजली काही आवरत नाही म्हटल्यानंतर ईश्वरी जोरात हाक मारायला लागते, अर्णव सर प्लीज इकडे या म्हणून. आता सगळेजण ना पळत जातात आणि ईश्वरीला अंजली काही आवरतच नसते. ईश्वरी त्या राजेची प्रत्येक गोष्ट ना कपाटातून काढून फेकून देत असते आणि खूपच रडत असते. आता फायनली काय होतं की अंजली रडून ना बेडच्या तिथे खाली बसते. आता सगळेजण तिथे येतात तेव्हा अंजली म्हणत असते मला खरंच खूप त्रास होतोय गं, या गोष्टींचा खूप त्रास होतोय, मला नाही सहन होतंय गं हे सगळं. अगं खूप मनापासून मी प्रेम केलं गं त्याच्यावर, आणि तो माझ्या प्रेमाला बावळटपणा म्हणत होता म्हणून अंजली एवढी रडत असते ना की बास. पुढे अंजली म्हणते अगं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी निघून जाण्याचा प्लॅन त्याने केला होता, बापरे किती नालायक निघाला हा माणूस, असं म्हणून अंजली खूपच रडत असते. बिचारीची अवस्था बघून अर्णवच्या सुद्धा ना डोळ्यात
डोळ्यातून आता खूप पाणी येतं आणि आता अर्णव काय करतो, अंजलीच्या सोबत ना तिथे येऊन खाली बसतो आणि अंजली खूप रडत असते. तेव्हा म्हणत असते की अरे मी हे बघ ना, एका क्रिमिनलशी मी लग्न केलं, मी ना त्याला सर्वस्व दिलं रे त्या माणसाला आणि इतका विश्वास ठेवला ना मी त्याच्यावरती, माझ्या प्रेमाला तो बावळट म्हणाला. म्हणून अंजली एकसारखं रडत असते आणि म्हणते की मला फक्त सहीपुरतं त्यानं ठेवलं होतं म्हणून डोक्याला हात लावून बिचारी खूप रडत असते. आता अंजलीची ही अवस्था आजी, मामा आणि अर्थातच अर्णवला तर हे अजिबातच सहन होत नसतं आणि अर्णवच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत असतं. अंजली पुढे म्हणत असते की आता मी काय करू, आता मी कशी जगणार आहे आणि अरे मी जर का त्याच्याशी लग्न केलंच नसतं तर हे सगळं झालंच नसतं. देव मला शिक्षा देतोय का? हां बरोबर आहे, देव ना मला शिक्षाच देतोय असं अंजली म्हणत असते. अर्णव खूप समजावत असतो. अर्णव म्हणत असतो की ताई अगं प्लीज ऐक माझं, शांत हो. अंजली म्हणते अगं मी काय करू, मी नाही एका क्रिमिनलच्या मुलीला जन्म दिलाय, मी आता कसं करू? अरे आता ही मोठी झाल्यानंतर मला विचारेल की आता हिचे बाबा कुठे आहेत, त्यावेळेस मी काय उत्तर देऊ तिला, काय उत्तर देऊ मी? आणि अंजलीला आता खूपच हायपर व्हायला लागते आणि सगळ्यांना तिच्या तब्येतीची काळजीही वाटत असते. अंजली पुन्हा म्हणत असते मी आता कनूला मोठेपणी काय उत्तर देऊ म्हणून. आता काय होतं की शिवरी लगेचच म्हणते ताई तुम्ही पाणी घ्या बरं, पहिल्यांदा पाणी घ्या असं म्हणून आता अर्णव काय करतो की अंजलीला पहिल्यांदा तर पाणी पाजतो. पण काही केलं अजून सुद्धा ना अंजली शांतच होत नसते. अंजली एकसारखी खूपच रडून आहे ना टेन्शनमध्ये असते, त्यामुळे तिला ना हा धक्का सहनच होत नसतो काही केल्या. आपण पाहतोय की पाणी पिल्यानंतर सुद्धा ना अंजली अजूनही हायपरच असते. अर्णव म्हणत असतो की ताई प्लीज शांत हो ना गं, मी आहे ना गं तुझा चिंटू तुझ्यासोबत, हां आहे ना गं मी तिचा चिंटू. आता अर्णवला ना खूप वाईट वाटत असतं बिचाऱ्या बहिणीची अवस्था बघून, पण तरीही अर्णव आहे ना तिला खूप छान समजावतो. अर्णव म्हणतो की बघ ताई तो नीच माणूस आहे ना, तुला सोडून गेलेला नाही आहे, त्याची लायकीच नव्हती कधीच असं अर्णव सांगत असतो. पुढे म्हणतो की तू त्या माणसाला तुझ्या आयुष्यातून बाहेर काढून टाकलेलं आहेस म्हणून, आणि म्हणतो की कळते का ताई तुला मी काय बोलतोय ते, तुला समजतंय? आणि अंजली फक्त ना त्याच्याकडे बघत असते आणि खूपच रडत असते. अंजलीची अवस्था अशी काही झालेली असते ना की तिला काही सहनही होत नसतं आणि सांगताही येत नसतं. आपण पाहतोय की अर्णव म्हणतो की ताई मला माहिती आहे हे सगळं एवढं इझी नाही आहे तुझ्यासाठी, फक्त एवढंच की तुझ्या माणसाची ना तुला सवय झाली होती ताई, म्हणून तुला हे सगळं जड लागतं आणि ही सवय ना तुला मोडायला थोडंसं ना वेळ लागेल, पण होईल तुला सवय, प्लीज ताई तू ना ट्राय तरी करून बघ असं अर्णव म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आणि आम्ही सगळे आहोत ना गं तुझ्यासोबत, आणि हे बघ हे सगळी आपली फॅमिली, आजी आहे, मामा आहेत, मामी आहेत, सगळेजण आहोत ना गं आम्ही तुझ्यासोबत, मग तू का रडतेस? आणि म्हणते की आकाश, आणि हे बघ आता तर नम्रता सुद्धा आली आहे आणि मी सिंदूर सुद्धा आहे, अगं मग तू कशाला काळजी करतेस, आपण आहोत ना सगळे. आणि पुढे अर्णव म्हणतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी तुझा चिंटू तुझ्यासोबत आहे ना आणि तो तुला सोडून कधीच राहणार नाही, आणि म्हणतो की त्यामुळे तू डोंट वरी अबाउट दॅट असं अर्णव म्हणत असतो. आणि म्हणतो की ताई प्लीज शांत हो गं आणि लवकरात लवकर आता तू बरी हो असं अर्णव तिला खूपच रिक्वेस्ट करायला लागतो. त्याला खरंच अंजलीची अवस्था बघत नसते आणि आज अक्षरशः मामीच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं दाखवलंय. अर्णव पुढे म्हणतो की ताई अगं आपण लहानपणापासून आपण दोघांनी खूप प्रॉब्लेम फेस केलेत ना आणि आपण स्ट्रॉंगली त्यातून बाहेर सुद्धा पडलोत ना, तू होतीच ना गं ताई लहानपणापासून माझ्यासोबत. आणि म्हणतो की आय नो यू आर व्हेरी स्ट्रॉंग, तू खूप स्ट्रॉंग आहे माझी ताई, आहेस ना गं असं अर्णव तिला म्हणत असतो. आणि आता अंजली खूप फक्त भावूक होऊन अर्णवकडे बघत असते. अर्णव म्हणतो की मला माहिती आहे की तू ना खूप स्ट्रॉंग आणि सगळं काही तू सांभाळून घेशील. पुढे अर्णव म्हणतो की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जसं एकमेकांना छान सावरून घेतलं ना आपण तसेच सावरत घेऊया. आणि म्हणतो की जेव्हा कनू मोठी होईल ना तेव्हा मी ना तिला सांगेन की तू आहे ना तू तुझ्या आईवर गेलीस, म्हणजेच माझ्या ताईवर गेलीस असं मी कनूला सांगेन, कारण तिलासुद्धा आपल्याला स्ट्रॉंग बनवायचं आहे ना असं आता अर्णव तिला म्हणत असतो. आणि खरंच अंजली जी आहे ना तर ते खूप इमोशनल होऊन अर्णवकडे बघते. तिला आता ना थोडासा दिलासा मिळतो तिच्या मनाला. बिचारी खूपच आज रडवेली झाली, म्हणजे अक्षरशः इतकी रडत असते ना की खरंच आज अंजलीचं दुःख जे आहे ना ते शब्दात सांगणं अतिशय अवघड झालेलं आहे. आता आपण पाहतोय की अर्णव आणि अंजली दोघांच्या ना असं कपाळाला कपाळ लावून दोघंजण बहीण भावंड खूप इमोशनल होऊन आज रडत असतात. आज मामींना आज चक्क आजी, मामी आणि मामा तिघेजण सुद्धा ना खूपच रडताना दाखवलेले आहेत. खरंच आज या राजेश शिर्केंच्या घरामधला ना हा सीन पाहून खरंच डोळ्यात पाणी येतं. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब
सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी आणखीन खूप सबस्क्रायबरची गरज आहे. त्यामुळे मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला सुद्धा नक्की लाईक करा. आज आपण पाहतोय आकाश नम्रतापासून अगदी मामीपर्यंत सगळेजण आहेत ना, तर ते इमोशनल झालेले असतात. आणि तू रे माझा मित्राचा आजचा हा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण पाहतोय की अर्णव म्हणतो काय झालं मी सिंदूर, तर ईश्वरी म्हणते की अजून एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलंच नाहीये. तुमचे बाबा आणि माझी आई यांना या प्रकरणात अडकवणारी ती बाई कोण होती, तिने हे सगळं का केलं, कोणासाठी केलं, हे सगळं आपल्याला शोधून काढायला हवंय ना. आणि आपण पाहतोय की नंतर घरात अचानक अलाराम वाजायला लागतो. मामा म्हणतात अलाराम कसलं, काय आवाज आहे हा. नम्रता म्हणते बहुतेक अंजली त्यांच्या रूममधून धुराचा आवाज येतोय. आणि सगळेजण घाबरतात ना, कारण अंजलीच्या रूममध्ये कसला तरी सायरन वाजत असतो आणि आता धूरसुद्धा निघत असतो. आता काय असेल एवढा मोठा धोका, हे पाहण्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.